निवडणुकीची धामधूम संपली आहे। निकालाला आता अवघे काही दिवस राहिले असताना सांगलीत उमेदवार आणि जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे ती पुन्हा कमळ फुलणार, मशाल पेटणार की पाकिट उघडणार। हा सगळा निकाल अवलंबून असणार आहे तो सांगली महापालिका क्षेत्र आणि मिरज विधानसभा क्षेत्र, सांगली विधानसभा क्षेत्र, तासगाव कवटे महांकाळ क्षेत्र, जत विधानसभा, खानापूर आटपाडी आणि कडेगाव पलूस विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा कौल कुणाला आणि तेथील नेत्यांचा कौल कुणाला। कुणी कोणाची जिरवली, पक्षात असूनही पक्षविरोधी कुणी भूमिका घेतली, कोण आत्म होतं हे कळायला आता जास्त दिवस लागणार नाहीत। संजय काकांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील एका बड्या नेत्यानं दिलदारपणा दाखवत मदत केल्याचं सांगितलं। विरोधक असावा पण दिलदार असावा या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। भाजपचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष यांची कार्यकर्त्याला लिफाफ्याचं काम करा म्हणून सांगत असलेली कॉल रेकॉर्डिंग तर ते म्हणाले की आम्ही वरिष्ठांना कळवलं आहे, ते कुठेही गेले तरी त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल। तसंच भाजपचा मतदार आमच्या बरोबर आहे, भाजपच्या गावागावात मजबूत बूथ बांधणी आहे, नियोजन आहे, त्यामुळे मी लाखाच्या फरकाने विजयी होईल असा विश्वास व्यक्त केलाय। त्यांच्या लीडचा दावा पूर्वी 2.5 लाखाचा होता तो आता 1 लाखांवर आलाय। विश्वजित कदम हे पुणे इथं कार्यक्रमात बोलत होते की आम्ही कोणत्या पाटलांचा पाठीमागे हे 4 जूनलाच कळेल। यावर इतिहास संशोधक विश्वास पाटील म्हणाले, बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं मिश्किलपणे ते म्हणाले होते। त्यांच्या रील्स देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्या होत्या। खानापूर आटपाडीचे आमदार अनिल भाऊ बाबर हे सध्या हयात नाहीत। त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी आपण महायुतीच्या उमेदवारासोबतच असणार असा शब्द भर व्यासपीठावर दिला होता। खासदार संजय काका पाटील आणि अनिल भाऊ बाबर यांच्यातील वैर कार्यकर्त्यांना माहीत होतं, त्यामुळे भाऊंच्या कार्यकर्त्यांनी काकांचं काम केलं का नाही याबाबत देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत। कवटे महांकाळच्या अजितराव घोरपडे सरकार यांनी तर विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला होता। सध्या देशापेक्षा मोठं संकट जिल्ह्यावर आहे, ते रोखायला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं होतं। त्यांच्यासोबत जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे देखील उभे राहिले होते। त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि सक्रिय प्रचारही केला आहे। वंचित आघाडीची सांगली लोकसभा क्षेत्रात निर्णायक मतं आहेत। गतवर्षीच्या वंचितच्या तिकिटावर गोपीचंद पडळकर हे उमेदवार होते, त्यावेळी त्यांनी 3 लाखांच्या वर मतं घेतली होती। त्यामुळे वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सभा घेऊन दिलेला पाठिंबा विशाल पाटलांच्या पाठीमागे आहे आणि तो निर्णायक ठरणार आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात येत असलेले नगरसेवक आणि मदन पाटील गट देखील विशाल पाटील यांच्या पाठीमागे ताकदीने उभा होता। खरं तर सुरुवातीला विशाल पाटील यांचे सांगली लोकसभा मतदारसंघात तसे वातावरण नव्हते, पण एका बड्या नेत्यानं राजकारण करून महाविकास आघाडीमध्ये कुरघोडी करून सांगलीची जागा काँग्रेसला न जाता ती शिवसेना उबाठा गटाकडे गेली आणि त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी असलेले पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली। यामागे आर्थिक गणित आणि कुरघोडी होती। भाजप विरोधात मजबूत उमेदवार न देता नवखा उमेदवार देऊन भाजप विजयी होईल अशी चर्चा ही जनतेमध्ये आहे आणि त्यावर विशाल पाटील यांनी सहानुभूतीचा पत्ता उघडला। वसंतदादा घराणे संपवण्याचा प्रयत्न चालू आहे असा प्रचार करून जनतेची सहानुभूती मिळवली आणि वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सहानुभूतीचं रूपांतर मतात होणार की नाही हे आता निकालानंतरच कळेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि नवमहाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करायला विसरू नका।